नमस्कार दर्शक हो, JNC सिटी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही भेटणार आहोत सर्वश्रुत सर्व परिचित. खरं म्हणजे मी नाव सांगायला नको, तुम्ही स्क्रीनवर बघितल्याबरोबर सांगितलं असेल. होय, डॉक्टर स्वागत तोडकर, ज्यांची समाजाला नितांत गरज आहे आणि त्यांची किती गरज आहे हे समाजातल्या प्रत्येक घटकाला माहीत झालेलं आहे. आज आपण त्यांच्याशी साक्षात बोलतो. डॉक्टर साहेब, सर्वप्रथम JNC सिटी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. नमस्ते सर, थँक्यू. आम्हाला असं सांगा सर, सगळ्यात मूलभूत प्रश्न आम्हाला जो पडतो आमच्या दर्शकांना किंवा मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून, की जगानं एवढी प्रगती केली विज्ञानामध्ये, इतके संशोधनं झाली, इतके हायटेक सगळ्या मशिनरी झाल्या की तुमच्या रोगाचं निदान क्षणामध्ये होतं. असं असतानाही माणसं आजारी का पडतात? खरं तर कसं आहे की मनुष्य प्राणी हा निसर्गाच्या विरोधात चाललाय थोडा. राहणं किंवा त्याचं खाणं आज खूप बिघडून गेलंय. आज डाएटच्या नावाखाली उपाशी राहणं किंवा औषधांचा बडीमार, केमिकलयुक्त खाणं, या सगळ्यांमुळं आज मानवाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि मानवाला म्हणून जास्त आजार आहे. आणि मग आजारी पडू नये यासाठी लोक जास्त काळजी घेतात की आजारी पडल्यानंतर इलाजासाठी जास्त काळजी? माणसं आजारी पडल्यानंतर, ठेच लागल्यानंतर आईची आठवण काढतात, अगोदर आईकडे बघत नाहीत. म्हणजे कसं आहे की अगोदर जर शरीराकडे जर आपण बघितलं योग्य प्रकारे तर आपल्याला कुठल्याही प्रकारे आजारी पडायची गरज लागत नाही किंवा आजारी पडूच शकत नाही आपण. कारण कसं आहे, शरीर मजबूत करण्यासाठी लोक काय करतात, वॉर्निंग वॉक घेतात. मॉर्निंग वॉक घेत नाही. डॉक्टरनी वॉर्निंग दिल्यापासून पुढं आजारी पडल्यानंतर मग शुगर चालू झाली, शुगर सुरू झाली, डॉक्टर म्हणले फिरायला जावं, मग फिरायला जातात, तोपर्यंत नाही. म्हणून कसं आहे की तब्येतीची काळजी घेणं, शरीराची काळजी घेणं, शरीर 100 वर्ष टिकवणं खूप सोपं आहे. छान बोललात सर. यावरच एक प्रश्न मला विचारायचा आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा वसाहतवाद नव्हता तेव्हापासूनचा जर आपण विचार केला त्यावेळी शेकड्यामध्ये लोक जगत होती. बरोबर. त्यानंतर वसाहतवाद आला, म्हणजे एका ठिकाणी स्थायिक झाले, तिथनं आयुष्य कमी होत गेलं. आणि मग मला हे सांगा की आपण आता हल्ली बोलतो की सगळं रासायनिक प्रक्रिया केलेलं अन्न आम्हाला मिळतंय. शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर गावरान आता काही राहिलं नाही, सगळं हायब्रिड झालेलं आहे. मग असं असताना त्यावेळेस तर काही संशोधनं नव्हती, कच्चं पक्कच खाल्लं जात होतं, तरी माणसं इतक्या वर्ष कशी जगत होती? आपल्या आयुर्वेदामध्ये खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत की जास्त शिजवल्यानंतर, आपण शाळेमध्ये शिकलो की जास्त अन्न शिजवल्यानंतर त्यातली जीवनसत्वे नष्ट होतात. आपण शाळेत शिकलोय, पण त्याचा अवलंब करत नाही. कमी शिजवलेलं अन्न खा, अन्न भरपूर चावलं गेलं पाहिजे, एक घास 32 वेळा चावला गेला पाहिजे. आज घाई गडबडीत धावपळीच्या जगात माणसं, मला नाही वाटत की 15 वेळा सुद्धा चावत नसतील घास, त्याच्या अगोदरच गिळतात. लाळ हे परमेश्वरानं सगळ्यात मोठं दिलेलं शरीराला औषध आहे. लाळ जर शरीरात गेली तर शरीरात कॅल्शियम नीट राहतं, रोगप्रतिकार शक्ती नीट राहते, चांगली राहते. नीट राहते म्हणण्यापेक्षा खूपच चांगली राहते. आणि लाळ, मी लाळेबद्दल बोलायचं झालं तर सर, एखाद्या जखमेला जर लाळ आपण लावली तर ती जखम पटकन बरी होते. म्हणजे इतकं हे इफेक्टिव्ह आपल्याला परमेश्वरानं देताना हे मॉडेल जे तयार केलेलं आहे, तर हे खूप विचारपूर्वक आहे. हे एकदाच ही जी टेक्नॉलॉजी तयार केली त्याच्यात काही चेंजेस केलेले नाही आहेत. हे ह्या शरीरामध्ये काही चेंजेस केलेले नाहीत. चेंज झाले ते विचारांमध्ये, चेंज झाले ते आपल्या आहारात, विहारात. याच अनुषंगाने एक प्रश्न आहे सर की वैद्यकीय शास्त्रानुसार जेवढं आपण सांगितल्याप्रमाणे आहारावर तितकं तुमची प्रकृती अवलंबून असते, स्वास्थ्य अवलंबून असतं. त्याचबरोबर आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि असुरक्षित वाटणाऱ्या एकंदर जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती, त्यामध्ये माणसाला असुरक्षितता वाटते, याचा देखील आरोग्यावर कितपत परिणाम होतो? धावपळ याचा तर परिणाम होतोच होतो. कारण धावपळ, दगदग ह्यात शरीर थकत नसतं. खरं सांगायचं तर शरीर हे 100 वर्ष टिकू शकतं. ह्याच्यापेक्षाही 10 पटीनं अजून जरी तुम्ही धावपळ केलीत, पळापळ केलीत, तरी शरीर तुमचं खराब होऊ शकत नाही. पण डोक्यातले विचार जे आहेत, त्या विचारांमध्ये जो बदल झाला आहे त्याचा सगळा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि ह्या विचारांमुळं आज अनावश्यक विचार, माणसं 97% विचार आपल्या डोक्यात अनावश्यक असतात. मला काय झालं तर काय, हा अनावश्यक विचार आहे. जेव्हा होईल तेव्हा बघू ना, असे कितीतरी आहेत. ते असं होईल का, तसं होईल का, मुलगा समजा गाडी घेऊन गेला, तो नीट परत येईल का, हे जे असे आहेत. किंवा मी डाएट केल्यावर असं होईल का, काही नाही. काम करत राहा. आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये आपल्याला मोठमोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे की फळाची अपेक्षा करायची नाही, काम करत राहणे. तुम्ही तुमच्या शरीरावरती तुम्ही दिवस रात्र जरी काम केला तरी तुमचं शरीर थकू शकत नाही. पण त्या पद्धतीची मानसिकता आणि त्या पद्धतीची एनर्जी तुमच्याकडे असायला पाहिजे, ती क्रिएट करता येते. प्रत्येकाला
दिलेले आहे परमेश्वरानं. डॉक्टर साहेब, शेवटचा प्रश्न की आज समाजाच्या प्रत्येक घटकाला किंवा मग तो सुशिक्षित असो अशी निरक्षर असो, तुम्ही ज्या काही उपाययोजना सांगतात त्या संदर्भातनं फायदे लोकांना मिळालेले आहेत. मला असं म्हणायचं आहे की जे काय करायचं आहे, मी विनंती करून पाया पडून सगळ्यांना सांगतो की पहिली गोष्ट स्वतःच्या शरीरावरती भरोसा ठेवा, स्वतःच्या शरीरावरती विश्वास ठेवा. परमेश्वरानं सांगितलं 100 वर्ष हे टिकणार आहे. आपण त्याला 30, 25 आणि 35, 40 मध्ये औषधं खाऊ घालणारे आपण कोण? आणि खरंच गरज आहे का? का एवढं शरीराला म्हणजे का घाबरता कशासाठी? हे मजबूत आहे. एखाद्या माणसाचं 150 किलो वजन झालं तरी त्याची स्किन फाटत नाही हो, ती वाढत राहते. एवढं फ्लेक्झिबल शरीर आहे. कमी झाल्यानंतर परत ते आकुंचन पावते. ही फ्लेक्झिबिलिटी आहे. आज 100 वर्ष जगलेली माणसं आपण बघितलेली आहेत. 100 वर्ष दिवस रात्र हृदय चालू असतं, ते कधी खराब झालं नाही. 100 वर्ष खराब झालं नाही. ही पूर्वीची लोक आपण बघितली. आज कोणतीही फॅक्टरी घ्या, 100 वर्ष दिवस रात्र चालू ठेवल्यानंतर ती टिकू शकते का? कोणतं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मशीन घ्या, दिवस रात्र चालू ठेवा, ते 100 वर्ष टिकेल का? हा विचार करून आपण राहिलं पाहिजे. जास्त करून औषधांच्या मागे लागू नका. कुठल्याही प्रकारचे घ्यायचं असेल आयुर्वेदिक घ्या, नो साईड इफेक्ट. आयुर्वेद म्हणजे आपल्या ऋषीमुनींचा आहे, आपल्या भारताचा आहे, आपल्या भारतात जन्मलेला आहे, आपल्या घरचा आहे. त्याचा आपण प्रसार प्रचार केला पाहिजे, ते आपण घेतलं पाहिजे. आणि मेन म्हणजे कसं आहे, हे स्वस्त आहे. पूर्वीसारखा आयुर्वेद राहिला नाही. आयुर्वेद खूप डेव्हलप झालेला आहे. आयुर्वेदाबद्दलचा आज तोडकर संजीवनीचा सुद्धा आयुर्वेद आहे. हा इन्स्टंट आयुर्वेद बराच आहे. आज चिमटभर मीठ जिभेवरती ठेवून 30 सेकंद फक्त शांत राहिलं आणि त्याच्यावरती अर्धा ग्लास पाणी पिलात, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. डोकं तुमचं खूपच दुखायला लागलेलं आहे, समजा नेहमी दुखतंय, कायम दुखतंय. लसूण मधून तोडायचा, लावायचा आणि लगेच पुसून टाकायचा. आयुष्यात परत डोकं दुखू शकत नाही. करून बघा. अहो ह्याच्यापेक्षा फास्ट अजून काय पाहिजे आयुर्वेदामध्ये किंवा आपल्याला निसर्गोपचारामध्ये? आज पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर 1 तास बसल्यानंतर मासिक पाळीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. हे करून बघा तुम्ही. अहो खूप काही गोष्टी आहेत. माता भगिनींच्यासाठी आहेत, सगळ्यांसाठी आहेत. पांढरे तीळ खाल्ल्यानंतर पुरुषांच्या मध्ये किती कॅल्शियम वाढतं, कंबरदुखी गुडघेदुखी थांबते. माता भगिनींनी समजा खसखस खाली 1 चमचा रोज, तर त्यांचा कंबरदुखीचा त्रास निघून जातो. मासिक पाळीतल्या अडचणी कमी होतात. हे सगळ्या गोष्टी अहो आपल्याला घरात आहेत, अवेलेबल आहेत. आपले पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते. मसाल्याचे पदार्थ आज आपण जे वापरतो हे आपल्याला कशासाठी स्वयंपाकात घालतात हे काही माहीत नाही. आज तमानपत्री म्हणजे तेजपत्ता, त्याला चवही नसते, मग ते कशासाठी भातात घालतात किंवा ते स्वयंपाकात कशासाठी वापरतात? अहो ते पचनसंस्था चांगली डेव्हलप करतं म्हणून ते घेतलेलं असतं. असे खूप विचार. आपला पेहराव असू दे, आपलं राहणीमान असू दे, हे पूर्वीच्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि आपले आजार म्हणजे शक्यतो करून कमी खर्चात किंवा खर्च न करताच आपण कसे बरे करू शकतो. कारण छोट्या छोट्या गोष्टींवरती जर घरगुती उपाय केले तर मोठे आजार होऊ शकत नाही. आज आराम हराम आहे हे माहिती असून सुद्धा लोक सगळं आरामदायी बघतात. तर हे आराम नका करू तुम्ही. शरीराला आपल्याला व्यायाम दिला पाहिजे, योगा केला पाहिजे, योग्य आहार दिला पाहिजे. सकाळी जेवायचं त्याच्यावर संध्याकाळी जेवण हे बंद करा. 1-2 तासांनी थोडं थोडं म्हणजे तुम्ही सुरुवातीला थोडी निहारी करू शकता. निहारीनंतर 1-1.5-2 तासांनी थोडं फ्रूट घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही 3-4 वाजता 5 वाजता तुम्ही हलका आहार, परत तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे घेऊ शकता. संध्याकाळी 7च्या आत पुन्हा तुम्ही तुमचं जेवण घेऊ शकता. आपण आता शुद्ध भाषेत डिनर म्हणून त्याला, तुम्ही ते 7च्या आत जेवायचं असतं. हे आपल्या आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे. माझी आजी सांगायची की 7 नंतर जेवतात, भूत जेवतात म्हणून. भूत असायचे बघा पूर्वीच्या काळी, म्हणजे ते उतारे वगैरे उतरून टाकायचे ना, ते 7 नंतर टाकायचे बघा, कारण भूतांची जेवणाची टायमिंग 7 नंतरची असते. आज मला वाटतं की आपण नाही म्हणलं तर 95 ते 99% लोक आज भूतामध्ये जमा आहेत. 7च्या नाहीच जेवत. म्हणजे आपण भूत झालो का? त्याची सायंटिफिक रिझन बघितलं तर संध्याकाळी 7 नंतर कार्बन डायऑक्साईड जास्त हवेमध्ये वाढलेला असतो आणि तो अन्नाबरोबर आपल्या पोटामध्ये गेला तर त्या अन्नाचं विघटन व्यवस्थित होत नाही आणि विघटन नीट न झाल्यामुळे ते आपल्या शरीराला जी एनर्जी पाहिजे किंवा जे पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे शरीराचा सगळा समतोल बिघडतो आणि मग शरीर स्थूल व्हायला लागतं. म्हणून संध्याकाळी 7 नंतर जेवायचं नसतं. अशा खूप काही गोष्टी आहेत. मी दिवसभर आणि रात्रभर याच्यावरती माहिती सांगू शकतो. धन्यवाद डॉक्टर. आपल्या चॅनलला साहेब मला इथं एवढ्या छान संधी दिली. आपल्या मोठ्या लोकांनी माझ्याजवळ येऊन
मला जे एक इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या चॅनलचा मी शतशः आभारी आहे. आणि ह्या चॅनल खरंच खूप चांगलं काम करता साहेब तुम्ही. आणि थँक्यू. धन्यवाद सर, आपण आमच्या दर्शकांशी बातचीत केली त्याबद्दल.